रामकृष्ण हरी. आज आपण आलोय स्नेहल आणि सचिननी घेतलेल्या नवीन घराच्या वास्तुशांती पूजेसाठी, जे आहे टिटवाल्यामध्ये. मस्त पूजा मांडली होती. आता आपण सर्वांचा परिचय घेऊया. निर्मला पांडुरंग पारस्कर, मेघा सचिन पारस्कर, सचिन गजानन पारस्कर, अनिकेत गजानन पारस्कर, अमोल गजानन पारस्कर, प्रदर्श कृष्ण पारस्कर, कृष्ण पांडुरंग पारस्कर. सर्वांचा परिचय घेतला. मेन जोडी म्हणजे आपण ज्या कामासाठी ते आलो होतो, जी वास्तुशांती होती ती म्हणजे सचिन आणि स्नेहलचं घर. त्यांनी आता 2 वर्ष झाले त्यांच्या लग्नाला. 2 ते आता 2.5 वर्ष होतील लग्नाला. 2-2.5 वर्षाच्या प्रवासामध्ये त्यांनी सेविंग बाजूला ठेवून म्हणजे जे काय म्हणा सर्व करून आता त्यांचं स्वतःचं घर घेतलं. म्हणजे एक स्वप्न असतो प्रत्येक नवीन जोडप्याचं की आपल्याला नवीन घरामध्ये जायचे, तर त्यांनी ते एवढं लवकर अचीव करतील असं कोणाला वाटलं नव्हतं, पण त्यांनी केलं. आता त्याच्याबद्दलच सर्वांकडून आपण जरासे मनोगत नाही म्हणता येणार, एक आठवण म्हणून, कारण की पुढच्या त्यांच्या पिढीला त्यांचा मुलगा मुलगी जे येणार आहे काही दिवसानंतर, त्याला पण म्हणजे समजलं पाहिजे आपल्या आई वडिलांनी काय केलं आणि काय नाही केलं त्याच्यासाठी. तुम्हाला कसं वाटतंय? आज मला खूप आनंद झालाय. माझ्या मुलांनी घर घेतलंय आणि खूप छान कार्यक्रम आमचा आज सादर झाला इथे. सगळ्यांचे खूप मी आभारी आहे. तुम्हाला आई, सचिनची आई आता बोलते. हा नाही बोला. मला पण माझा आनंद आहे. माझ्या मुलाने 2 घरं घेतली 2 वर्षामध्ये. भाग्यश्री, तुला? दादानी घर घेतल्या, मला खूप छान वाटतं ते घर. पण स्नेहलकडे येऊया. स्नेहल सांगेल तिला कसं वाटतंय आता नवीन घरात प्रवेश केलाय तिने आज. आज आम्ही खूप खुश आहोत, कारण की 2 वर्षानंतर आम्हाला ते करायचं होतं, नवीन घर घ्यायचं होतं, ते आम्ही घेतलंय. आमच्या लग्नाला 2 वर्ष झाले. त्या 2 वर्षात आम्ही ते घर घेतलं. ओके. आता सचिन, आईबाबांनी पण आम्हाला साथ दिली आणि आम्ही दोघांनी पण थोडं काटकसर करून पैसा थोडा गोळा केला आणि आमचं स्वप्न होतं की आम्ही रूम घ्यायचं आणि रूम घेतली. आणि काकांची बी आणि काकूंची आणि प्रथमेशची पण पूर्ण मदत आम्हाला सगळ्यांची मदत झाली. माझ्या भावांना घर घेतलं, मला लय छान वाटलं. माझ्या घरी 1 एकर शेती आहे. मला 3 नातू आहे, 2 मुलं आहेत आणि माझ्या खरी कमाई माझ्या मुलाची सुनीची आहे आणि त्याच्यावर माझे नातून हे नको पुढे मारून राहिले. प्रथमेश, तुझे 2 शब्द. माझ्या भावाने घर घेतलंय, त्यांनी एवढी मोठी अचिव्हमेंट कम्प्लीट केली. आता त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे. त्याची अशी प्रगती होत राहावं असंच वाटतंय. आणि वहिनींनी त्याला खूप साथ दिली, तसंच घरच्यांनी पण दिली आणि आम्ही पण केलं. आता असंच त्यांनी पुढे जात राहावं, त्याच्या पुढच्या पावलांवर आम्ही त्याच्या पाठच्या पावलांवर पाय ठेवू, असं हेच आमची इच्छा. सगळ्या मगाचपासून बघतोय की कंटिन्यू जेवण वाढायचं वगैरे सर्वच करतात, कारण की एक भाऊ जोवर पाठीशी नसतो तोवर दुसरा भाऊ पुढे जात नाही. हे एक हे आहे, कारण की बॅक कुठला सपोर्ट सिस्टम पाहिजेच असते. माझा भाऊ माझ्यासाठी कधी बी पाठीशी उभा राहिला, मी त्याच्यासाठी कधी बी पाठीशी उभा राहील. अजूनपर्यंत तुम्ही कधी पण मला त्रास नाही दिला, कधी भावासारखं वागवलं, कधी जेवण असं त्रास नाही दिला, व्यवस्थित वागवलं. असं महाराजाची माया कधीच कमी नाही पडली. ती रिअल स्टोरी असते घरोघरामधली. ती जी स्टोरी आहे, छोटा भाऊ मोठ्या भावाच्या मागे उभं राहिलं तर 100% सक्सेस भेटतोच, आणि मोठा भाऊ छोट्या भावाच्या मागे उभं राहिलं तर त्याच्यावर पण 100% सक्सेस भेटणारच आहे पुढे. आता 2-3 वर्षानंतर आपल्याला अमोलच्या घरात पण अशीच व्हिडिओ काढायची आहे, त्यासाठी सर्वजण तयार राहा. सचिन इकडे आला होता आसनगावला, तर पहिल्यांदा यांच्याकडेच आला होता, बरोबर ना? आता तुम्हाला कसं वाटतंय? आपल्या इथं मुलगा राहिला, त्याचं लग्न झाला, 2 वर्षानंतर आता त्यांनी स्वतःचं घर घेतलं, टिटवाल्याला फ्लॅट घेतला, तर त्याबद्दल तुमचे 2 शब्द काय आहेत? मला खूप आनंद झाला, कारण माझ्यापासून सर्व पुढे जायला लागले. माझा भाचा आला, मला पुढे नाही आला. सर्वांचे पहिले एक चाळीमध्ये रूम आहे, परत आता बिल्डिंगमध्ये झाला, त्यामुळे मला खूप आनंद आहे. हे ब्राह्मण काका गावावरून खास या पूजेसाठी आले तिथे. म्हणजे विदर्भामध्ये नांदुरामध्ये जळगाव जामोदमध्ये निंबोरा,
तिथून डायरेक्ट इथे आपण या पूजेसाठी त्यांना बोलवलं होतं सचिनने, खास करून, कारण की यांचे म्हणजे तिकडे भरपूर प्रमाणात त्यांचं नाव आहे तिकडे, तर त्याच्यामुळे त्यांना तिकडून इकडे पूजेसाठी बोलवलं. आपण आता त्यांच्याकडून 2 शब्द ऐकूया. म्हणजे तुम्ही एवढं लांब आले इकडे पूजेला, तुम्हाला कसं वाटतं वगैरे? संबंध चांगले आहे आणि त्यांच्या हातात या बाजूला. आता सचिनला विचारू आपण, आता हे जे 2 वर्षामध्ये लग्न झालं, मग परत आता नवीन घरामध्ये आलंय, मग ते त्यांचा प्रवास कसा होता त्याच्याबद्दल जराशी माहिती सांगेल तो, सांग कसं काय प्रवास आमचा चांगला होता. प्रवास म्हणजे ह्यो ट्रेनचा प्रवासाबद्दल नाही बोलत आहे मी. ह्यो प्रवास म्हणजे आयुष्याच्या ज्या पटरी आहे आपली 2, म्हणजे एक नवरा आणि एक बायको, याच्यासोबत जी आपली मालगाडी चालते किंवा ट्रेन चालते, या प्रवासाबद्दल मी तुला विचारतो. म्हणजे आता जेव्हा तू लग्न करून आला घरी, आसनला 2 रूमा होत्या, त्याच्यानंतर आता टिकवाल्याला रूम घेतली, त्याच्याबद्दल म्हणजे काय तुम्ही कटकसरीने हे केलं आणि रूम घ्यायचा विचार कसा यायला, आता रूम घेतली आणि वास्तुशांती पण तुम्ही आज घातली. आज 12/12 म्हणजे 12/12 आणा, आजची तारीख आहे 12/12 म्हणजे 12/12/2025 आजची डेट आहे. त्याच्यामध्ये म्हणजे ते असं म्हणतात ना, 12/12 आणा, हे दिन 12/12 आणा, म्हणजे तुमच्या आयुष्यात ह्यो दिवस परत परत यावा, म्हणजे असेच परत परत तुम्ही घर घ्यावे, उन्नती करावी, अशीच आमची पण इच्छा आहे. त्याबद्दल 2 शब्द सांगा. आता आम्ही आमचं घर घेऊन एक स्वप्न पूर्ण केले. ते घ्यायला आम्हाला पूर्ण 2-2.5 वर्ष लागले. आमच्या लग्नाला पण आता 2.5 वर्ष पूर्ण होत आहेत. तर आज आम्ही आमचं एक घर घेतलेलं आहे. आमचं एक स्वप्न पूर्ण झाले. असंच आम्ही स्वप्न पूर्ण करत राहू दोघं मिळून. हे माझे मिस्टर आहे, ते खूप मला सपोर्ट करतात, त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. होय. राम.